Hello students, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer from DKT Yeshwantrao Chavan Polytechnic. बाळांनो, आपण आता टॉपिक नंबर 2 चालू केलेला आहे, रिलेशनल डेटा मॉडेल. ह्याच्या आधीचे आपले 4 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत. आपण रिलेशनल डेटा मॉडेल मध्ये 1 बाय 1 सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहे. आपण आधीच्या लेक्चरला की कन्सेप्ट आणि नॉर्मलायझेशन हा पॉइंट कव्हर केलेला आहे. आता बाळांनो, नेक्स्ट लेक्चर ह्या आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण 4 पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. फर्स्ट पॉइंट जो आहे तो इंट्रोडक्शन ऑफ एसक्यूएल, सेकंड आहे तो डेटा टाइप्स इन एसक्यूएल, थर्ड आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ एसक्यूएल अँड कॉम्पोनंट्स ऑफ एसक्यूएल. म्हणजे ओव्हरव्ह्यू आपण एसक्यूएल बद्दल, इन्फॉर्मेशन बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तर फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ एसक्यूएल म्हणजे एसक्यूएल म्हणजे काय. आता तुम्ही काय करणार आहात, डेटाबेस तयार करणार आहात. डेटाबेसमध्ये तो डेटा स्टोअर करायचा, डेटा रिट्राईव्ह करायचा, अपडेट करायचा. इथपर्यंत आपण काय करायचं आहे, मॅनेजमेंट सगळं आपण डेटाबेसमध्ये आपण करणार आहोत. तर आपण ते बाय युजिंग क्वेरीज करणार आहोत. त्याच्यामध्ये डेटा आपण टेबलमध्ये जो डेटा स्टोअर करणार आहोत तो डेटा रिट्राईव्ह करण्यापासून इन्सर्ट करण्यासाठी आपण क्वेरीजचा यूज करून डेटा स्टोअर करणार आहोत. तर त्यालाच म्हणायचं एसक्यूएल. एसक्यूएल म्हणजेच काय, एसक्यूएल स्टँड्स फॉर स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आता एसक्यूएलचं तुम्हाला लॉंग फॉर्म कळाला, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. क्वेरी म्हणजेच काय, तर क्वेश्चन. इन केस आपण त्या क्वेश्चन टाईप आपण काय करायचं, क्वेरी क्वेश्चन्स त्यामध्ये इन्सर्ट करायचे. म्हणजे ऍज अ डेटा इनपुट करताना आपण क्वेरी लिहायची आहे आणि त्या थ्रू आपण काय करायचं, डेटा इन्सर्ट करायचा आहे. म्हणजे द मेन पर्पज ऑफ एसक्यूएल इज टू राईट दी क्वेरीज. म्हणजेच काय आहे, क्वेरीज लिहायचा आहे. स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज अलाउज युजर टू रिक्वेस्ट द डेटा फ्रॉम डेटाबेस बाय रायटिंग द रिक्वेस्ट इन एसक्यूएल. म्हणजे आपण जो डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करणार आहोत तर ते आपण एसक्यूएल मध्ये म्हणजे क्वेरी थ्रू आपण डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करणार आहोत. आणि रिट्राईव्ह सुद्धा आपण कसा करणार आहोत किंवा ऍक्सेस कसा करणार आहोत, बाय युजिंग क्वेरीज. म्हणून त्याला म्हणायचं एसक्यूएल. मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या लेक्चरला सांगितलेलं की आपण ओरॅकल 10G एडिशन हे सॉफ्टवेअर यूज करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण एसक्यूएल क्वेरीज लँग्वेज यूज करून आपण डेटाबेस तयार करायचा आहे. प्रॅक्टिकली आपण करून बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला एसक्यूएलचा बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. आपण त्याच आज कव्हर करणार आहोत. तर आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की क्वेरीज लिहायच्या आहेत. आता त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे त्या एसक्यूएलचं काय केलेलं आहे, वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवायडेशन केलेलं आहे किंवा आपण त्याला कॉम्पोनंट्स पण ऑफ एसक्यूएल असं म्हणू शकतो. तर आता बघा, एसक्यूएल मध्ये क्वेरीजचे सुद्धा काय केलेले आहेत, म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्वेरी लिहिणार. त्या क्वेरी सुद्धा कोणकोणत्या टाईपच्या असणार किंवा आपण जसं बेसिक असतो आणि ऍडव्हान्स असतो तसंच आपण वेगवेगळ्या क्वेरीज लिहिणार. कशा पद्धतीच्या असतात त्या क्वेरीज, त्याचं सुद्धा त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये फर्स्ट जो पार्ट आहे डेटा डेफिनेशन लँग्वेज. तर डेटा डेफिनेशन लँग्वेज म्हणजेच त्याला आपण डीडीएल पण असं म्हणू शकतो. डी मीन्स डेटा, second D means definition and third L is the language. Means DDL stands for data definition language. तर which is used to define how the data will be stored in the table and database. म्हणजे DDL च्या ज्या क्वेरीज असतात त्या क्वेरीज म्हणजेच काय की त्या टेबलमध्ये किंवा त्या डेटाबेसमध्ये कसा डेटा स्टोअर करायचा किंवा कशा पद्धतीने त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा, त्या ज्या क्वेरीज असतात त्या DDL च्या अंडर येतात. त्यानंतर सेकंड आहे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. मीन्स DML. DML स्टँड्स फॉर डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज विच इज युज्ड टू मॅनिप्युलेट, दॅट इज ऍडिशन किंवा मॉडिफिकेशन किंवा डिलिशन डेटा टू दी टेबल्स. म्हणजे मॅनिप्युलेशन म्हणजे त्या टेबलमध्ये तुम्ही आता काय केलाय, डेटा इन्सर्ट केलाय. म्हणजे तो टेबल तयार केला, क्रिएट केला, त्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट केला. हे सगळं कशामध्ये आलं, डेटा डेफिनेशन लँग्वेजमध्ये. आता तुम्ही डेटा जो ऍड केलेला आहे म्हणजे टेबल तयार केलेला आहे, क्रिएट ही जी कमांड आहे ती कशामध्ये येणार, डीडीएल मध्ये. म्हणजे आपण टेबल नुसतं तयार केलं, डेटा कशामध्ये स्टोअर करणार आहे, टेबलमध्ये. तो टेबल तयार केला म्हणजे तो डीडीएल मध्ये आला. आता त्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करायचा आहे, म्हणजेच काय करायचं, ऍड करायचा आहे. तो डेटा इन्सर्ट केलेला डेटा मॉडिफिकेशन करायचा आहे किंवा डिलीट करायचा आहे. हे कशामध्ये आलं, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मध्ये. तर आपण हे सगळ्या क्वेरीज 1 बाय 1 बघणार आहोत. अजून आपले वेगवेगळे पार्ट्स आहेत. आता आपण डीडीएल आणि डीएमएल हे 2 पार्ट्स बघितले. आता थर्ड आहे तो डीसीएल. DCL मीन्स डेटा कंट्रोल लँग्वेज. डेटा कंट्रोल लँग्वेज
म्हणजेच काय, तर DCL विच इज अलाउज टू यूज टू कीप कंट्रोल ऑन दी ऑपरेशन टेकिंग प्लेस ऑन डेटा टेबल. म्हणजे आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल काहीतरी लिमिटेशन वगैरे द्यायचं असेल की तुमच्या टेबलमध्ये इतकाच डेटा स्टोअर झाला पाहिजे किंवा 100च रेकॉर्ड स्टोअर झाले पाहिजेत, तर ते कंट्रोल करायचं. तशा पद्धतीच्या त्या ज्या क्वेरी लिहिणार आहेत त्या अंडर कुणाच्या असणार आहेत, DCLच्या. त्यानंतर फोर्थ जो आहे तो डेटा क्वेरी लँग्वेज. डेटा क्वेरी लँग्वेज म्हणजेच काय, DQL. DQL इज युज्ड टू मेनली युज्ड टू डिस्प्ले द रिझल्ट ऑफ दी क्वेरीज. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल काहीतरी आउटपुट बघायचं असेल किंवा तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्टिक्युलर स्टुडंटच तुम्हाला डेटा बघायचा असेल, तर ती तुम्ही जी क्वेरी टाकणार ती अंडर असणार आहे DQLच्या. आलं बाळांनो सगळ्यांच्या लक्षात. म्हणजे SQLचे परत 4 डिवायडेशन झालेले आहेत, DDL, DML, DCL आणि DQL. आपण त्याला कॉम्पोनंट्स ऑफ SQL सुद्धा असं म्हणू शकतो. आपण डिटेलमध्ये अजून पुढे पण आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे डेटा टाइप्स इन SQL. जसं आपण प्रोग्रामिंग इन C आपण सब्जेक्ट बघितला, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय बघितलेले, डेटा टाइप्स बघितलेले ना. तर डेटा टाइप्स वेगवेगळे असतात, इंटिजर असतात, कॅरेक्टर असतात, फ्लोट, डबल. तर ह्याच्यामध्ये सुद्धा डेटाबेसमध्ये सुद्धा आपण जो डेटा स्टोअर करणार आहोत तो कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा डेटा टाइप काय आहे हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणून त्याचा डेटा टाइप्स आपल्याला पहिला माहित असले पाहिजे. जसं आपण बेसिक डेटा टाइप्स आपण C मध्ये स्टडी केलेले, तसेच आता डेटाबेसमध्ये सुद्धा आपण बेसिक डेटा टाइप्स जे आहेत SQL मध्ये यूज करणारे ते आपण बघायचे आहेत. समजलं. म्हणजे डेटा टाइप्स इन SQL. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू क्रिएट अन appropriate टेबल विच विल स्टोअर द व्हॅल्यूज दॅट आर नेसेसरी. म्हणजे कोणत्या प्रकारचा डेटा त्याच्यामध्ये स्टोअर केलेला आहे ते महत्वाचं आहे. आता फॉर एक्झाम्पल एक टेबल तयार केलेलं आहे, नेम आहे, रोल नंबर आहे. रोल नंबर मध्ये नंबरच असणार, इंटिजरच असणार आणि नेम मध्ये कॅरेक्टरच असणार आहेत. तर त्याला सुद्धा आपण म्हणजे तिथं जर तुम्ही इंटिजर नेमच्या जागी जर तुम्ही 1 2 3 ABC असं दिला तर कुणाचं तरी नाव असं असू शकतं का. म्हणजे आपण त्या ठिकाणी नेमला डेटा टाइप जो असणार आहे तो कॅरेक्टरच असणार आहे आणि नंबरला असणार आहे तो इंटिजरच असणार आहे. म्हणजे त्याला व्हॅलिडेशन द्यायचं आहे. तर ते वेगवेगळे डेटा टाइप्स आहेत ते पहिला आपण स्टडी करायचे आहेत. आता फर्स्ट आहे बघा, फर्स्ट कोणता आहे, कॅर आणि ब्रॅकेटमध्ये आहे तो साईज. म्हणजे कॅर साईज. म्हणजे आता हा जो आहे कॅरेक्टरचा डेटा टाइप, कॅर म्हणजेच कॅरेक्टर, आलं लक्षात. तर धिस डेटा टाइप स्टोअर्स दी कॅरेक्टर. सिम्बॉल्स ऍज वेल ऍज नंबर्स. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा काय असतात, नंबर्स पण आपण इन्सर्ट करू शकतो, सिम्बॉल पण इन्सर्ट करू शकतो. द साईज इज युज्ड टू स्पेसिफाय द फिक्स लेंथ ऑफ पर्टिक्युलर फील्ड ऑर ऍट्रिब्यूट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी कॅरेक्टर डेटा टाइप दिलेला आहे, कॅर आणि साईज. कॅर मध्ये काय असणार आहेत, नंबर्स पण असणार आहेत, लेटर्स पण असणार आहेत, सिम्बॉल्स पण असणार आहेत. साईज म्हणजेच काय, त्या नावात तुमचे अक्षर किती असणार, साईज द्यायची, 10 असणार आहे किंवा 15 असणार आहे, तर त्याला तुम्ही साईज अलोकेट करायचे. तर इट स्टोअर्स दी लेंथ ऑफ 256 कॅरेक्टर्स. म्हणजे जास्तीत जास्त आपण किती लेटर्स त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो, त्याची लेंथ किती असणार आहे, 256. म्हणजे 256 इतके आपण लेटर्स किंवा सिम्बॉल्स विथ सिम्बॉल्स आपण नंबर्स त्यामध्ये स्टोअर करू शकतो. म्हणजे साईज किती असणार आहे, जास्तीत जास्त 256 कॅरेक्टर्स. त्यानंतर सेकंड आहे व्हॅरकॅर आणि व्हॅरकॅर 2. व्हॅरकॅर हा आणि व्हॅरकॅर 2 सेमच आहे, त्याच्यामध्ये डिफरन्स फक्त जरा आहे तो आपण आता बघणार आहोत. व्हॅरकॅर म्हणजे तो सुद्धा एक डेटा टाइपच आहे. द व्हॅरकॅर इज अ मोर फ्लेक्झिबल फॉर्म ऑफ कॅरेक्टर डेटा टाइप. इट इज युज्ड टू स्टोअर द डेटा टाइप वेअर द लेंथ इज नॉट फिक्स. व्हॅरकॅर म्हणजे व्हेरिएबल कॅरेक्टर लेंथ. म्हणजे त्याची जी लेंथ आहे ती फिक्स नाही आहे, म्हणजे ती चेंज होऊ शकते. त्याच्यामध्ये मॅक्झिमम डेटा इज स्टोअर्ड इन द डेटा टाइप इज 2000 कॅरेक्टर. म्हणजे आपण कॅरेक्टर मध्ये किती स्टोअर करू शकतो, 256. आता व्हॅरकॅर मध्ये किती करू शकतो, 2000. व्हॅर म्हणजेच काय, व्हेरिएबल चेंज होत राहते. आणि आता व्हॅरकॅर 2. व्हॅरकॅर 2 म्हणजेच काय, इट इज अनदर डेटा टाइप युज्ड. इट इज रिसेंटली इंट्रोड्यूस्ड बाय ओरॅकल विच होल्ड द कॅरेक्टर स्ट्रिंग डेटा. इट युजेस 1 बाईट पर कॅरेक्टर. म्हणजे ह्याची साईज किती झाली, 1 बाईट. म्हणजे व्हॅरकॅर आणि व्हॅरकॅर 2 हे सेमच आहे. व्हॅरकॅर मध्ये आपण 2000 कॅरेक्टर स्टोअर करू शकतो अप टू, आणि ह्याच्यामध्ये किती आहे, 1 बाईट. त्याची साईज किती आहे, 1 बाईट कॅरेक्टर. आता त्याचा सिंटॅक्स आहे बघा, जो तुम्हाला व्हेरिएबल नेम द्यायचा आहे. म्हणजे आता ह्याच्या आधी बघा प्रोग्रामिंग C मध्ये फर्स्ट काय होता सिंटॅक्स, डेटा टाइप नेम, व्हेरिएबल नेम. पण आता हिथं मात्र ऑपोजिट आहे. पहिला काय आहे, व्हेरिएबल नेम. व्हेरिएबल नेम म्हणजेच काय, आता मी फॉर एक्झाम्पल स्टुडंट
स्टूड नेम दिलं, स्टूड नेम नंतर डेटा टाईप त्याचा काय मेन्शन केला मी, व्हॅरक्यार 2, आणि साईज किती तुम्हाला द्यायची आहे तेवढी तुम्ही अलोकेट करू शकता. तर बाळांनो इथं पहिला काय नेम आहे, व्हेरिएबलचं नाव आहे, आणि मग डेटा टाईप मेन्शन केलेला आहे. इथं नंतर डेटा टाईप मेन्शन करायचा आहे, व्हेरिएबल नंतर. आणि सी मध्ये आपण पहिला काय मेन्शन करत होतो, फर्स्ट डेटा टाईप आणि त्यानंतर व्हेरिएबल नेम. इथं ऑपोजिट आहे, लक्षात घ्या बाळांनो. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एखाद्या व्हेरिएबलला डेटा टाईप असाइन करू शकतो. तर इथं तुम्हाला कळायला लक्षात आलं. आता आपण इथं 3 बघितले, कॅरेक्टर, व्हॅरक्यार आणि व्हॅरक्यार 2. आता आपण एक शॉर्ट मध्ये क्यार मध्ये आणि व्हॅरक्यार 2 मध्ये आपण काय करूया, डिफरन्स बघूया. आलं बाळांनो लक्षात. तर दिस इज अ ओल्ड डेटा टाईप, म्हणजे कॅरेक्टर हा काय आहे, डीबीएमएस मधला जुना डेटा टाईप आहे, विच इज यूज टू स्टोअर कॅरेक्टर इन्क्लुडिंग नंबर्स, सिम्बॉल्स याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो. व्हॅरक्यार 2 इज द रिसेंट डेटा टाईप इंट्रोड्युस्ड बाय ओरॅकल. ओरॅकलनं हा काय केलेला, रिसेंट डेटा टाईप इंट्रोड्यूस केलेला आहे. त्यानंतर क्यार, लेंथ ऑफ कॅरेक्टर इज अ फिक्स्ड. ह्याच्यामध्ये बघा तुम्ही साईज मेन्शन केला तर ती काय होते, फिक्स होते. आणि लेंथ ऑफ व्हॅरक्यार इज 2 इज अ नॉट, तुम्ही साईज नाही मेन्शन केला तर तुम्ही कितीही त्याच्यामध्ये लेटर्स इन्सर्ट करू शकता. पण तुम्ही क्यार मध्ये मात्र साईज ही मेन्शन करावी लागते, त्यामुळे त्याचे लेटर्स काय असणार आहेत, तेवढेच असणार आहेत. त्याच्यापेक्षा जास्त साईजचा डेटा तो इन्सर्ट करून घेणार नाही. त्यानंतर थर्ड डिफरन्स आहे, इट इज अ राईट पॅडेड विथ स्पेस, म्हणजे राईट पॅडेड विथ स्पेस, आणि ह्याच्यामध्ये लेंथ इज अ व्हेरिएबल, नो पॅडिंग. म्हणजे बघा तुम्ही क्यार मध्ये बघा त्यालाच तुम्ही काय केलेला, क्यार आणि त्याच्यामध्ये साईज मेन्शन केलता ना राईट साईडला, तर तिथं तुम्हाला स्पेस वगैरे द्यायचं नाही. आणि इथं बघा तुम्ही व्हेरिएबल नेम आणि त्यानंतर स्पेस दिला आणि त्यानंतर काय दिलेला आहे, व्हॅरक्यार 2, आणि त्याची साईज तुम्ही नाही दिला तरी चालतं. त्यानंतर थर्ड आहे, मॅक्झिमम लेंथ इज स्टोअर्ड अप टू 256 कॅरेक्टर, आणि ह्याच्यामध्ये 1 बाईट आहे ह्याची साईज, किंवा अप टू 32,767 कॅरेक्टर्स. बाळांनो इथं तुम्हाला डिफरन्स लक्षात आला असेल, क्यार आणि व्हॅरक्यार 2 हे सगळे डेटा टाईप्सच आहेत. हे कशाचे डेटा टाईप्स आहेत, एसक्यूएल मध्ये यूज करणारे. त्यानंतर आता बघा तुमचं कॅरेक्टर झालं, व्हॅरक्यार झालं, तुम्ही आता ह्याच्यामध्ये एखाद्या वेळी डेट इन्सर्ट करणार आहे, त्याची बर्थ डेट इन्सर्ट करणार एखाद्या स्टुडंटची, तर तेव्हा ती बर्थ डेट कोणत्या फॉर्मॅटमध्ये घेतली पाहिजे, तर त्याच्यासाठी सुद्धा त्याचा डेटा टाईप मेन्शन करता आला पाहिजे ना. म्हणून डेट हा डेटा टाईप यूज केलेला आहे. टू रिप्रेझेंट द डेट अँड टाइम, डेटा टाईप इज युज्ड. डेट आणि टाइम साठी आपण कोणता डेटा टाईप यूज करू शकतो, डेट. द स्टँडर्ड फॉर्मॅट युज्ड टू स्टोअर द डेटा इज ॲज, समोरच तुमच्या दिसत आहे DDMM YY मध्ये तुमचा हा स्टँडर्ड फॉर्मॅट असतो. आता फॉर एक्झाम्पल एक डेट मेन्शन केलेली आहे, वी कॅन ऑल्सो स्टोअर द टाइम, फॉर्मॅट इज 24 आवर्स, बाय डिफॉल्ट 24 आवर्सचाच असतो. ह्याच्यामध्ये डेट आणि टाइम आपण दोन्ही पण सेव्ह करू शकतो. त्यानंतर फोर्थ डेटा टाईप आहे, नंबर, आणि ब्रॅकेटमध्ये आहे P, S. आता P म्हणजे काय आणि S म्हणजे काय हे पण आपण बघणार आहोत. तर नंबर आणि ब्रॅकेटमध्ये P आणि S, टू स्टोअर द नंबर डेटा टाईप इज युज्ड, म्हणजे आपल्याला एखाद्या वेळी नंबर वगैरे ऍड करायचे असतील तर आपण डेटा टाईप नंबर यूज करू शकतो. P इज द प्रिसिजन विच डिटरमाइन्स द मॅक्झिमम लेंथ ऑफ डेटा, अँड S म्हणजे किती साईज असणार आहे त्या नंबरची ती लेंथ आपण मेन्शन करायची आहे. आणि S म्हणजेच काय, स्पेसिफाईज द मॅक्झिमम लेंथ ऑफ डेसिमल प्लेसेस ऑन दी राईट साइड, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये किती डेसिमल प्लेसेस राईट साइडला पाहिजेत, किती कशानंतर, तर तिची साईज तुम्ही काय करायची आहे, मेन्शन करायची आहे. द मॅक्झिमम 38 प्रिसिजन्स कॅन स्टोअर्ड, किती आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो, 38. आता त्यानंतरचा फिफ्थ डेटा टाईप आहे लॉंग म्हणजेच काय, तर दिस डेटा टाईप इज युज्ड टू स्टोअर द व्हेरिएबल लेंथ कॅरेक्टर स्ट्रिंग कंटेनिंग अप टू 2 GB, म्हणजे ह्याची साईज जी आहे लेंथ कॅरेक्टरची ह्याची जास्त आहे, अप टू आपण किती GB पर्यंत स्टोअर करू शकतो, 2 GB. इट कॅन बी युज्ड टू स्टोअर अरे ऑफ बायनरी डेटा इन ASCII फॉर्म. तुम्हाला ASCII फॉर्म शिकवलेला आहे, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करायचा असेल 2 GB पर्यंत आपण लॉंग डेटा टाईप यूज करू शकतो. नॉर्मली डेटाबेसमध्ये आपण टेबल तयार करण्यासाठी क्यार आणि नंबर आणि इंटिजर वगैरे आपण हे एवढेच बेसिक डेटा टाईप यूज करू शकतो. हे जे आहेत लॉंग किंवा आता जर आपण बघणार आहेत लॉंग रॉंग, हे इन केस अनदर सिच्युएशन मध्ये आपण गरज लागली तरच आपण ऍड करू शकतो, नाहीतर
याची काही गरज नाही आहे, हे फक्त तुम्हाला माहित असले पाहिजे डेटा टाइप्स किती आहेत ते. त्यानंतर रॉ किंवा लॉंग रॉ. दिस डेटा टाइप इज यूज्ड टू स्टोअर द बायनरी डेटा. आता आपण बघितलेलंच आहे मगाशी सुद्धा, फक्त ह्याची साईज जास्त आहे. ह्याच्यामध्ये मॅक्झिमम लेंथ ऑफ रॉ डेटा इज 255 बाइट्स. द मॅक्झिमम लेंथ ऑफ लॉंग रॉ डेटा टाइप इज 2 GB. 2 GB पर्यंत आपण ऍड करू शकतो. हे सेमच आहे लॉंग आणि रॉ लॉंग. तर आपण इथं 6 डेटा टाइप्स आपण बघितलेले आहेत. तर हे जास्तीत जास्त आपण डेटा टाइप्स आपण कॅर, व्हॅरकॅर 2 आणि नंबर इतकंच आपण डेटा टाइप्स याच्यामध्ये, डेट आणि नंबर. जर बर्थ डेट किंवा एखादी डेट वगैरे ऍड करायची असेल, जॉईनिंग डेट किंवा आपण असा कोणता तरी डेटा स्टोअर करणार असेल डेट वाईज, तर त्याच्यामध्ये डेटा ऍड करायची असेल तर डेट डेटा टाइप यूज करू शकतो. हे लॉंग रॉ किंवा लॉंग हे डेटा टाइप फ्रिक्वेंटलीच आपण यूज करतो. त्यानंतर आता आपण ऍडव्हान्टेजेस ऑफ एसक्यूएल बघणार आहोत. एसक्यूएलचा यूज काय आहे, तर फर्स्ट ऍडव्हान्टेजेस आहे हाय स्पीड. हाय स्पीड म्हणजेच काय, एसक्यूएल क्वेरीज कॅन बी युज्ड टू रिट्राइव्ह लार्ज अमाउंट ऑफ रेकॉर्ड्स क्विकली अँड इफिशियंटली. म्हणजे त्याचा स्पीड जो आहे तो हाय स्पीड आहे. म्हणजे आपल्याला एखादा डेटा इन्सर्ट करायचा आहे डेटाबेसमध्ये बाय युजिंग एसक्यूएल, तर आपण एक फास्ट स्पीडने त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट करू शकतो आणि रिट्राइव्ह पण करू शकतो. त्यानंतरचा सेकंड आहे पोर्टेबल. पोर्टेबल म्हणजेच काय, एसक्यूएल म्हणजे आपण एका ठिकाणाहून, लॅपटॉप इज द पोर्टेबल डिव्हाइस, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इझिली आपण नेऊ शकतो. तसंच एसक्यूएल कॅन बी रन ऑन एनी प्लॅटफॉर्म, म्हणजे तो कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती सपोर्ट होऊ शकतो. त्यानंतर वेल डिफाईन, त्यानंतर सपोर्ट ऑब्जेक्ट बेस्ड प्रोग्रामिंग. सपोर्ट ऑब्जेक्ट बेस्ड प्रोग्रामिंग म्हणजेच काय, एसक्यूएल सपोर्ट व्हेरियस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट. म्हणजे तुम्ही आता ओपी शिकत असतील तर त्याच्या सुद्धा ज्या कन्सेप्ट आहेत त्याला सुद्धा एसक्यूएल सपोर्ट करतो. आपण ते प्रोग्रामिंग म्हणजे जेव्हा प्रॅक्टिकली बघेल तेव्हा तुमच्या लक्षात येतील. त्यानंतरचं आहे नो कोडिंग रिक्वायर्ड. नो कोडिंग म्हणजे बघा, आपण एखादं टेबल वगैरे करणार असेल सी किंवा सीपीपी मध्ये, तर तुम्हाला जास्त कोडिंग करावं लागतं. तर इथं काय कोडिंग वगैरे करायची गरज नाही. आपण क्वेरीज थ्रू काय करणार आहोत, टेबल तयार करण्यापासून टेबल डिलीट करण्यापर्यंत किंवा त्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करण्यासाठी आपण सगळं जे काही यूज करणार आहोत तो क्वेरीज यूज करूनच करणार आहोत. त्याच्यासाठी कोडिंग वगैरे करायचं जास्त लागत नाही. त्यानंतर मल्टिपल डेटा व्ह्यूज. मल्टिपल डेटा व्ह्यूज म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या वेने आपण त्याच्यामध्ये डेटा व्ह्यू करू शकतो जसं आपल्याला पाहिजे. म्हणजे आपण एक 10 कॉलम्स ऍड केलेत आणि तुम्हाला 5च कॉलम्स डिस्प्ले करायचे असतील त्यामधले, तर आणि 5 हाईड करायचे असतील तर आपण 5च तेवढे डिस्प्ले करू शकतो. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला वाटलं 2च कॉलम डिस्प्ले करायचे आहेत, तर ज्या वेळेला आपल्याला युजरला जसं पाहिजे त्या पद्धतीने आपण तो डेटा व्ह्यू करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे तो इंटरॅक्टिव्ह लँग्वेज. इंटरॅक्टिव्ह लँग्वेज म्हणजेच काय, युजर काय करू शकतो, इझिली तो एसक्यूएल लँग्वेज हँडल करू शकतो. म्हणजे इझिली युजरसाठी ती इझी टू लर्न आहे आणि इझी टू अंडरस्टँड सुद्धा आहे. म्हणजे इंटरॅक्शन त्या लँग्वेज बरोबर व्यवस्थित म्हणजे झालं म्हणजे आपल्याला युजरला ते इझिली एसक्यूएल समजू शकते. त्यानंतर वेल डिफाइन्ड स्टँडर्ड. वेल डिफाइन्ड स्टँडर्ड्स म्हणजेच काय, तर एसक्यूएल मध्ये वेगवेगळे स्टँडर्ड्स जे आहेत ते व्यवस्थित इस्टॅब्लिश केलेले आहेत, विच इज बिंग अडॉप्टेड बाय ANSI आणि ISO चे स्टँडर्ड्स काय केलेले आहेत, डिफाईन केलेले आहेत. आणि नेक्स्ट आहे तो इझी टू लर्न अँड अंडरस्टँड. इझी टू लर्न अँड अंडरस्टँड म्हणजेच काय, तो एसक्यूएल आपण इंटरॅक्टिव्ह लँग्वेज मध्ये पॉईंट कव्हर केलेला आहे. आपण इझिली अंडरस्टँड करू शकतो पण आणि स्टडी पण करू शकतो. त्यानंतर युज्ड फॉर रिलेशनल डेटाबेस. म्हणजे युज्ड फॉर रिलेशनल डेटाबेस म्हणजेच काय, एसक्यूएल इज वाईडली युज्ड फॉर नंबर ऑफ रिलेशनल डेटाबेस. म्हणजेच एसक्यूएल मध्येच क्वेरी यूज करून रिलेशनल डेटाबेससाठी यूज केलेला आहे. म्हणजे एसक्यूएल यूज करून आपण त्या टेबलमध्ये डेटा स्टोअर करणार आहोत आणि रिलेशनल डेटाबेस तयार करणार आहोत. म्हणून एसक्यूएल नॉर्मली रिलेशनल डेटाबेससाठी यूज केला जातो. तर आपण इथे ऍडव्हान्टेजेस कंप्लीट केलेले आहेत. त्यानंतर त्याचे वेगवेगळे पार्ट्स बघितलेले आहेत. त्यानंतर डेटा टाइप्स बघितलेले आहेत. आणि आता लास्ट जो आहे कॉम्पोनंट्स ऑफ एसक्यूएल. आता आपण जे कॉम्पोनंट्स ऑफ एसक्यूएल बघणार आहोत, म्हणजेच आपण बघा मी फर्स्ट पॉइंट मध्ये पॉइंट कव्हर केलेला की एसक्यूएल इज डिवायडेड इनटू डिफरंट पार्ट, DDL, DML, DCL, DQL आणि आता तेच आपण 1 by 1 बघणार आहोत.
तर फर्स्ट आहे बघा डेटा डेफिनेशन लँग्वेज. फर्स्ट क्वेश्चन विचारतात याच्यावरती की इन लिस्ट व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ एसक्यूएल. तर हे तुम्ही 5 कॉम्पोनंट्स आहेत ते तुम्ही काय करू शकता, लिस्ट करू शकता. आणि 1 बाय 1 विचारलं तुम्हाला की डीडीएल स्टँड्स फॉर, डीएमएल स्टँड्स फॉर, हे सुद्धा क्वेश्चन्स विचारू शकता. तर तुम्ही ह्याच्यावरती व्यवस्थित आन्सर्स देता आले पाहिजेत. आणि हे जे 5 कॉम्पोनंट्स आहेत किंवा एसक्यूएलचे काय केलेले आहेत, 5 पार्टमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. तर आपण हे 1 बाय 1 बघायचं आहे. तर फर्स्ट आहे तो डीडीएल. डीडीएल म्हणजे काय, डेटा डीडीएल स्टँड्स फॉर, आपण बघितलेलंच आहे आताच्याच ह्याच लेक्चरमध्ये फर्स्ट पॉइंट कव्हर केलेला आहे. डीडीएल स्टँड्स फॉर डेटा डेफिनेशन लँग्वेज. डेटा डेफिनेशन लँग्वेज म्हणजेच काय, इट इज युज्ड टू क्रिएट डेटा, टेबल्स, डिक्शनरीज, फाईल्स विदिन द डेटाबेस. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, डेटा डेफिनेशन लँग्वेजचे ह्या क्वेरीज यूज करून तुम्हाला डेटाबेस तयार करायचा आहे. आता ह्याच्या अंडर सुद्धा वेगवेगळे काय आहेत, कमांड्स आहेत. तर डीडीएलच्या अंडर्स क्रिएट कमांड आहे, अल्टर आहे, ड्रॉप आहे, रिनेम आहे. आता ह्या डीडीएलच्या कमांड्स कोणत्या आहेत, डीएमएलच्या कमांड्स कोणत्या आहेत, अशा वेगवेगळ्या डीसीएलच्या कमांड्स आहेत, टीसीएलच्या आहेत, डीक्यूएलच्या आहेत. ह्याच्या सगळ्या कमांड्स इन डिटेल आपण पुढच्या लेक्चर पासून बघणार आहोत. तर डीडीएल कमांड तरी लक्षात आली ना, म्हणजे दिस कमांड, डीडीएल जी कॉम्पोनंट आहे ह्याच्या अंडरच्या येणाऱ्या ज्या कमांड्स आहेत त्या कशासाठी यूज करतो आपण, टू डिफाईन द डेटा अँड देअर रिलेशनशिप टू देअर टाइप्स ऑफ डेटा. तर नॉर्मली आपण ह्याच्यामध्ये क्रिएट कमांड यूज करतो, अल्टर यूज करतो, ड्रॉप आणि रिनेम. त्यानंतर नेक्स्ट सेकंड आहे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज म्हणजेच कोणती, डीएमएल. तर डीएमएल कमांड इज युज्ड टू फॉर ऍक्सेसिंग, मॅनिप्युलेटिंग द डेटा इन द डेटाबेस. मी मग असे सांगितलेलं ऍड करायचा आहे डेटा, इन्सर्ट करायचा आहे, मॉडिफाय करायचा आहे. ह्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या कमांड्स यूज करणार आहोत. तर त्या कुणाच्या अंडर येतात, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेजच्या. त्यानंतर डेटा कंट्रोल लँग्वेज. डेटा कंट्रोल लँग्वेज म्हणजेच डीसीएल, विच इज युज्ड टू कंट्रोल द युजर ऍक्सेस. म्हणजे कंट्रोल करायचा आहे आपल्याला युजर ऍक्सेस टू द डेटाबेस. तर त्याच्या अंडरच्या कमांड्स असतात त्या काय करायच्यात आपल्याला बघायच्या आहेत. म्हणजे परमिशन कुणाला द्यायची किंवा परमिशन कुणाला द्यायची नाही, असे जर डिसाईड आपण घ्यायचे आहेत, निर्णय घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा 2 कमांड्स आहेत, ग्रांट आणि रिवोक. त्यानंतर नेक्स्ट आहे फोर्थ ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. म्हणजेच काय, ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज म्हणजे TCL. द स्टेटमेंट्स अलाउज यू टू कंट्रोल अँड मॅनेज दी ट्रान्झॅक्शन. म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळी डेटा काय करायचा आहे, फॉर एक्झाम्पल बँकिंग सिस्टीम मध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. एच्या खात्यावरून पैसे विड्रॉ केले बीच्या खात्यावरती, मग बीच्या खात्यावरती ऍडिशन झालं आणि एच्या खात्यावरती काय झालं, मायनस झालं. हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यासाठी तुम्हाला क्वेरीज यूज करायचे आहेत. तर त्याच्या कमांड्स आहेत बिगिन ट्रान्झॅक्शन, कमिट ट्रान्झॅक्शन, रोलबॅक ट्रान्झॅक्शन. तर ह्या आपल्याला कमांड्स बघायच्या आहेत. आणि लास्ट जे आहे डेटा क्वेरी लँग्वेज. म्हणजे काय, डेटा क्वेरी लँग्वेज म्हणजे तुम्हाला डेटा रिप्रेझेंट करायचा आहे युजरला बाय युजिंग कमांड्स. तर त्याला म्हणायचं डेटा क्वेरी लँग्वेज. म्हणजे द कमांड्स ऑफ एसक्यूएल दॅट आर यूज टू रिट्राइव्ह द डेटा फ्रॉम दी डेटाबेस. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल टेबल तयार केलेला आणि तो टेबलच तुम्हाला दाखवायचा असेल युजरला, तर त्या कमांड्स आपल्या डीक्यूएलच्या अंडर असतात. डीक्यूएलच्या अंडर फक्त एकच कमांड आहे एसक्यूएल. डीक्यूएलच्या अंडर एकच कमांड आहे, ती आहे सिलेक्ट. सिलेक्ट तुम्ही हे जे कीवर्ड आहे तो सिलेक्ट कीवर्ड आणि स्टार फ्रॉम टेबल नेम जर घातला तर ओव्हरऑल सगळा डेटा काय जो टेबल मधला आहे तो सगळा डेटा युजरला रिप्रेझेंट होतो. तर अशा पद्धतीने आपण हे जे कॉम्पोनंट्स आहेत कोणकोणते, डीडीएल, डीएमएल, डीसीएल, टीसीएल आणि डीक्यूएल, ह्याच्यावरती क्वेश्चन विचारतात. इन लिस्ट द कॉम्पोनंट्स ऑफ एसक्यूएल. तर किंवा पुढे तुम्हाला ह्याच्यामध्ये डीप मध्ये सुद्धा विचारतात इन लिस्ट दी कमांड्स अंडर दी डीडीएल कॉम्पोनंट. डीडीएलच्या अंडर येणारे एक वेगळे कमांड्स कोणते आहेत, तरी आपण पुढे बघणार आहोत. ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स विचारतात. आणि हे कॉम्पोनंट्स जे आहेत ते महत्वाचे आहेत. आता 1 बाय 1 पुढच्या लेक्चर पासून हे कॉम्पोनंट्स आणि त्या कॉम्पोनंट्सच्या अंडर येणाऱ्या कमांड्स आणि त्या कमांड्स यूज करून टेबल कसा क्रिएट करायचा किंवा त्या टेबलमध्ये डेटा कसा इन्सर्ट करायचा हे 1 बाय 1 आपण बघणार आहोत. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ एसक्यूएल मध्ये एसक्यूएल म्हणजे काय, एसक्यूएलचे डेटा टाइप्स कोणते, एसक्यूएलचे ऍडव्हान्टेजेस कोणते आणि एसक्यूएलचे कॉम्पोनंट्स कोणते, आपण हे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. जर कुणाला काय डाऊट्स असतील तर त्यांनी
प्लीज कॉल करा आणि याच्यावरती दिलेले असाइनमेंट्स आहेत ते सॉल्व्ह करा.